16 एप्रिल 17 एप्रिलला लोकसभेचं एक विशेष सत्र बोलावलं आणि त्यामध्ये महिलांना सांगण्यात आलं की हे आरक्षणाचं बिल आहे, जेव्हा की हे आरक्षणाचं बिल नव्हतं, हे डिलिमिटेशनचं बिल होतं। काही राज्यांमध्ये याचा फायदा मिळावा आणि कायम सत्तेमध्ये भाजप राहावं यासाठी हे बिल ठेवलेलं होतं। त्यांना जर बिल पास करायचं होतं तर 2023ला हे बिल पास झालेलं होतं, ते 2024ला सुद्धा लागू करू शकले असते। परंतु यांची मागणी वारंवार हीच आहे की 2011ची जी जनगणना आहे त्यानुसार केलं पाहिजे। आमची मागणी ही आहे की तुम्ही 2026ची जनगणना करा किंवा तुम्ही ज्या पद्धतीने SC ST महिलांना त्यामध्ये समाविष्ट केला, आम्ही आदर करतो। काँग्रेस पक्षाने केव्हाही SC ST लोकांचा आदर केलेला आहे, परंतु त्याचबरोबर OBCच्या महिलांना त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, यासाठी आमची मागणी आहे। जर ते OBCच्या महिलांना त्यामध्ये समाविष्ट करत असेल तर 2023ला सुद्धा आम्ही लागू करा, आम्ही त्याला समर्थन करतो। परंतु तसं नसेल, त्या दिवशी बिल जे ठेवलेलं होतं ते डिलिमिटेशनचं होतं, ते जर त्यांना केलं असतं त्या दिवशी तरीही सुद्धा ते 29लाच लागू होणार होतं, ते काही त्या दिवशी लागू होणार नव्हतं। तुम्हाला जर लागू करायचं तर चला मान्य करा, 2023 आजच लागू करा, आम्ही समर्थन करतो, परंतु तसं नाही। आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की 2026ची जनगणना करा, 2029ला द्या, परंतु ते असं करणार नाही। ते फसवं सरकार आहे, ते आरक्षणाचं बिल नव्हतं, ते डिलिमिटेशनचं बिल होतं। आम्ही सक्त यांना तोंडावर पाडलेलं आहे आणि महिला हे समजून गेलेलं आहे की यांना हे आरक्षण द्यायचं नाही आहे। बघा, आरक्षण महत्त्वाचं आहे आणि आम्ही संविधान वाचवण्याचाच प्रयत्न केलाय। आज जो विजय झालेला आहे तो संविधानाचा झालाय, की बाबासाहेबांनी सांगितल्यामुळेच आज OBCच्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहे आणि संविधान वाचवण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने सभागृहात केलंय। कारण त्या दिवशी जर बिल पास झालं असतं तर निश्चितच संविधानाची हार झाली असती, परंतु बिल पडल्यामुळे संविधानाचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे। कारण बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की दीन दलित OBC मायनॉरिटी सगळ्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, तो न्याय निश्चित मिळाला नसता। परंतु आज 2026ची जनगणना झाल्यानंतर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होणार आहे आणि संविधानाचा विजय होणार आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।